नमस्कार. मी आज आपल्याशी बोलायला आलोय. एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहे. फेसबुकवर आपण वेगळी मतं व्यक्त करत असतो. तशाच पद्धतीनं मी काल एक पोस्ट केली होती माझ्या अकाउंटवर, फेसबुकवर आणि ट्विटरवर पण केली होती. ती पोस्ट अशी होती की सध्या मला जवळचे लोक, मग ते नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, ते सातत्याने सांगतात की राजकारणामध्ये सध्या फक्त पैशाला महत्व आहे. तुमच्या नीतिमूल्यांना, तुमच्या विचारधारेला, तुमच्या तत्वाला फारसं महत्व नाही. अशा पद्धतीचा मला सातत्याने आग्रह होतो. तुम्ही कसेही करून, काही करून भरपूर पैसे कमवा. भरपूर पैसे कमवल्याशिवाय तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात येऊ शकत नाही. अशा प्रकारची मला आग्रह होतो किंवा सल्ला सूचना येत असतात. तेव्हा मी त्याच्यावर उपप्रश्न केला होता की मला हे मान्य आहे की माणसापेक्षा पैसा मोठा झालाय, परंतु नवतरुणाई नीतिमूल्य आणि विचारधारा या गोष्टीला काही महत्व देणारच की नाहीच, हा प्रश्न याच्यासाठी केला की मी आता 53 वय झालं माझं. माझ्या वयाची जी पिढी आहे किंवा जे 45च्या पुढचे आहेत, 40-45च्या पुढचे जे लोक आहेत, राजकारणातल्या या लोकांच्या पिढीपर्यंत नीतिमूल्य, विचारधारा याला काही महत्व निश्चित होतं. तशा प्रकारचे आदर्श नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते असायचे आणि समाज सुद्धा चांगल्या लोकांची दखल घ्यायचा, विचार करायचा. आज काय दिसतंय मला, तर जी 35च्या आतली तरुणाई आहे ही रील्स पाहून किंवा सोशल मीडिया पाहून आपली मतं बनवायला लागली. आदर्श नीतिमूल्य याचा ती विचार करायला तयार नाहीत का, असा जेव्हा मला प्रश्न पडतो तेव्हा म्हणतात की तुमचा काळ वेगळा होता. म्हणजे उदाहरणार्थ गांधीजींना ते कालबाह्य ठरवतात, तो काळ वेगळा होता वगैरे वगैरे. छत्रपती शिवाजीराजांचं आपण उदाहरण दिलं तर ते म्हणणार की नाही, तो काळ आणखीच वेगळा होता, तशी आता लोक राहिली नाहीत. असं सरसकट 10 पैकी 8 लोक बोलत असतात. तेव्हा उद्विग्नता येणं स्वाभाविक आहे. परंतु माझ्यासारखा 35 वर्ष सामाजिक जीवनामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये, राजकीय सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असलेला, पूर्णवेळ सक्रिय असलेला व्यक्ती, कार्यकर्ता तत्व सोडू शकत नाही.